केदार, अहो कुठे होतात तुम्ही रात्रभर? घरात इथं कुणी नाहीये, ही एकटी. अहो हिला या अवस्थेत एकटं सोडून नाही चालणार. रात्रभर तुमचा पत्ता नाहीये. हिला काही कमी जास्त झालं असतं म्हणजे मग. आजोबा काही होत नाही तिला. तुम्ही समजताय तशी गरीब गाय नाहीये ती. मांजर आहे मांजर. स्वतःच्या पोटाची खळगी भरणं माहितीये तिला. नवरा जेवला काय उपाशी काय तिला काय फरक पडतो? असं नाही हो. तुम्ही इथनं गेल्यावर नाही ते विचार येत होते तिच्या मनात. अहो साहजिक आहे. बरं झालं तुम्ही कबूल केलं. चांगले विचार करणं कधी जमणारच नाही हिला. माझ्याबद्दल वाईट विचार केले असतील काहीतरी. नाही हो, स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करायला निघाली होती ती. बरं झालं मी वेळेत आलो, नाहीतर काही झालं नसतं. ही सगळी नाटकं आहे तिची. हो प्लीज असं बोलू नका हो. अहो हिनच मला रात्री फोन केला हो. म्हणली जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन मी. मला नाही राहवलं म्हणून मी तडक इथे आलो. हो ना, तेच म्हणतो मी. जीव देणारी माणसं पेपरमध्ये जाहिरात देऊन जीव देत नाहीत आजोबा. जे काय करायचं ते करून मोकळे होतात. ही बघा, आपण तिच्याबद्दल बोलतोय, काय बोलतोय, कसं बोलतोय, तिला काही सोयर सुतक नाहीये. शांतपणे झोपलीये. अहो नाही हो, रात्रभर बिचारी आसवं गाळते हो. आत्ताच कुठे नुकता डोळा लागलाय तिचा. चला बरं, काही वेळ शांतता. अहो केदार, या अवस्थेत तुम्हीच तिची काळजी घ्यायला नको का? आणि तुम्हीच असं बोलताय. तुम्ही आलायत ना, तुम्ही घ्या काळजी. देवा घरचे ज्ञात कोणाला. हा जीजू, काय पोहोचला? ओके ओके, हो ठीक आहे, बाय. काय रे? काय नाही, जीजू पोहोचले हॉस्पिटलला. गुड. बरं तू जरा रंजूला फोन करून विचार बघ कुठे पोहोचले ती, आणि तिला सांग आम्ही सगळेजण घरी पोहोचलोय म्हणून. ओके सांगतो. अरे आलात तुम्ही सगळे? वामनराव, अगं तुम्ही? सगळं ठीक आहे ना? कसलं ठीक आहे. काल रात्री मला गार्गीचा फोन आला होता. आत्महत्या करते म्हणाली. काय काय? हो ना, सरिता आणि रजनीशी भोपाळला गेलेत. हे तिचं बोलणं ऐकून मला काही सुचेनसच झालं. मी तडक इथे निघून आलो. असो, सावकाश सावकाश, बसा तुम्ही, बसा. राधा पाणी बघा. हो वाटते. पण मग आता गार्गी कुठे? नाही, आज झोपली ती. नाही तसा प्रकृतीचा काही त्रास वाटत नाहीये तिला. मग आत्महत्या करते असं का म्हणाली? नाही, त्याचं कारण काही मला तिनं सांगितलं नाही. पण सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की ती घरात एकटी होती आणि केदार सुद्धा घरात नव्हते रात्रभर. आत्ता मगाशीच परत आले ते. गार्गीला रात्रभर एकटीला घरी सोडून हा होता कुठे? काही बोलला का तो? हा नाही, तसं काही विशेष म्हणाले नाहीत ते. असं कसं? केदार, केदार, अरे तुम्ही सगळे आलात? मस्त. राधा, तुझं अभिनंदन. सीमा वहिनीला घरी परत आणण्यात यशस्वी झालीस तू. कॉंग्रॅट्स. तू गप्प बस. मला आधी सांग, तू रात्रभर कुठे होतास? काय रे, मी काय विचारते तुला? तू रात्रभर होतास कुठे? सीमा वहिनी, तूच सांगितलंस ना गप्प बस म्हणून. काहीतरी मूर्खासारखा बोलू नकोस. रात्रभर कुठे होतास ते सांग. सीमा वहिनी प्लीज, तू शांत हो, मी बोलतो त्याच्याशी.
शांत हो. चल बोलू आपण. चल चल. अरे पण चल. अरे सीमावहिनीशी बोलू तर दे. केदार का वागतोयस असा? रात्रभर गार्गी घरी एकटी होती. काय झालं असतं म्हणजे? ऑल द वे तिच्या आजोबांना इकडे यावं लागलं. हे वागणं बरोबर दिसतं का? तुला फार पुळका येतोय रे. हा? मी चुकलो की सगळे लगेच उभे राहतात सांगायला तू चुकलास, ठामपणे उभे राहतात. पण तिचं वागणं कोणाला दिसत नाही ना. रात्रभर तिला घरी टेन्शन मध्ये ठेवलंस आणि आता तिच्याच नावाने बोलतोयस. तिने रात्रभर मला उपाशी ठेवलं हे तिने किंवा तिच्या आजोबांनी सांगितलं का रे तुम्हाला? हा? ही रात्र कशी घालवली माझं मला माहितीये, त्याचं कोणाला काही नाहीये. समजा तिने स्वयंपाक केला नव्हता घरी, तर बाहेर जेवून घरी आला असतास तर कुठे बिघडलं असतं? सांग ना, कुठे भटकत होतास? काय रे? हा? काय समजतो स्वतःला? मोठा भाऊ आहे तुझा, मोठा भाऊ. या भाषेत बोलायचं नाही माझ्याशी. ओके सॉरी. आय एम सॉरी. आता तरी सांगशील का कुठे होतास रात्रभर? माझं पर्सनल आयुष्य आहे, तुला का सांगू? तू सांगतोस मला कुठे जातोस, काय करतोस ते? नाही ना, मग कर गेज. यमुना जळी खेळू खेळ कन्हैया का लाजता. यमुना जळी खेळू खेळ कन्हैया का लाजता. राधाला शब्द दिला नसता ना, तर आता याचं थोपाड फोडलं असतं मी. पण नाही, रागवायचं नाही. शांत निघेल, यातूनही मार्ग निघेल. काय हे सगळं असंच पसरवून ठेवायचं का? घेतलेल्या गोष्टी तिथेच. रंजू, ए रंजू. सीमा, अगं का काय हे सगळं? हा, किती पसारा करून ठेवलाय. 2 दिवस मी घरात नाही तर बघ काय अवस्था झाली अगं, तुला घराची. माहितीये ना गार्गी कशी आहे. आपण सगळे तिकडे म्हटल्यावर काय होणार आहे घराचं? अगं पण तू लक्ष द्यायचंस ना. तुला माहिती नाही का काय कुठे ठेवायचं ते? हे बघ, हे बघ, आता बघ. हा पिठाचा डबा इथे कसा आला? आपण कुठे ठेवतो तो? हा, तिकडे ठेवतो. हा, मग ठेवशील का प्लीज? हो, ठेवते ठेवते. काय पसारा करून ठेवलाय. पण ना, हे कुठे आहे बाबा? अगं बाई, काय अवस्था केली माझ्या तव्याची. तुम्ही काय केलं त्या नॉनस्टिक तव्याला? अगं सौरभने डोसे केले होते, तरी मी त्याला सांगत होते तू डोसे करू नकोस. तू सांगायचंच ना, त्याच्यासाठी हा स्पंज वापरतात का? वाट लावून टाकली तुम्ही खरंच. काही एप्रिल कुठे होतं ते? हा, नाही, चुकून फ्रीजवर राहिलं होतं. मी ना सगळं गासकेचे. अगं काय हे? काय झालं? काय फ्रीज मध्ये? टोमॅटो इथे ठेवलेत, भाज्या अशाच ठेवल्यात उघड्या. हा, पिशव्यांमध्ये ठेवतो ना आपण. हो ग, हो. काय काय भरून ठेवलं. कधीच जेवण आहे कुणास ठाऊक. आणि हे खोबरं ते असं ठेवायचं, ते डब्यात नको ठेवायला. हो. ठेवशील जरा? हो, ठेवते ठेवते. रंजू, हा, हे कसलं पातेल आहे? दुधाचं. दुधाचं ना. मग त्यात खीर का केली आहे? हा, त्यात आपण काही शिजवतो का? ह्या बेसिक गोष्टी आहेत. काय आहे ना, कळू नये, मला कळत नाहीये. सगळं कुठून सुरुवात करायची ते कळत नाहीये मला रंजू. हा, हे डबे बघ इकडेच ठेवून दिलेले आहेत. सीमा, सीमा ऐक ना, तू जरा शांत होतेस का? हा, प्लीज शांत हो ना. आता कळलं ना तुला तुझ्याशिवाय या घराची काय अवस्था होते ते? हे बघ, मी असं करते, तुझ्यासाठी ना मस्तपैकी कॉफी बनवते. हा, आणि मग तू मला सांग, मी तसं तसं पटापटा सगळं आवरून टाकते. हा, काही नकोय तुझी कॉफी. पहिल्यांदा डोहाळ जेवणाची सगळी तयारी करायला हवी. प्लीज, दिली आहे ना? डोहाळे जेवण? हं. हो, दिली आहे ना. हं. आणि फुलं आणलेत सांगितले? हो, दिली ऑर्डर. हा, पटपट कामाला लागूया. ती बघ भांडी बघ कशी सिंक मध्ये पडलेत. ती कशी खरकटी भांडी ठेवली मला कळत नाही बाबा. चला, डोहाळे जेवणाला तरी तयार झाली. हेही नसे थोडके.
अगं रंजू बघत काय बसलीयस, पटपट हात चालव. अगं हो हो काय ठेवायचं? गार्गी, राधा, रडू नको. शांत हो. शांत हो. अजिबात रडू नको. आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर. हा, आहोत ना. रडू नको. हे बघ, तू खंबीर राहा. वाद वाढवू नकोस. दोघातलं एक शांत झालं ना की भांडण मिटतं. पण राधा अगं ती ज्योती. तू तिची काळजी करू नकोस. मी सगळं सांभाळून घे. तू आणि भलते सलते विचार करू नको. अगं आज डोहाळे जेवण आहे तुझं. मला नाही करायचंय डोहाळे जेवण वगैरे. गार्गी, अगं काय तुझा हा हट्टीपणा. सौरभ केदारला समजवतोय आणि माझी खात्री आहे की यानंतर ते तुझ्याशी नीट वागतील. आणि आणि तुला माहितीये का, खास तुझ्या डोहाळे जेवणासाठी सीमा वहिनी इथेला तयार झाल्या आहेत. खूप उत्साहाने तयारी करतायत. रंजुताईंनी आजूबाजूच्या बायकांना सुद्धा लवकर बोलवलंय. मस्त सगळी तयारी चालू आहे. अशा वेळेस तू रुसून बसणार आहेस का? आणि हे बघ, संध्याकाळी अजिबात तोंड पाडून बसायचं नाही. हा, जा फ्रेश हो जा. नाही वामनराव, तुम्हाला चिंता वाटणं स्वाभाविक आहेच. अहो चिंता वाटणार नाही तर काय. नाही, एरवी काही प्रश्न नव्हता हो. पण गार्गी प्रेग्नंट आहे. आता तिचे नाजूक दिवस आहेत. तिला एकटीला टाकून तुम्ही सगळे पुण्याला निघून गेलात. अहो निदान तिला आमच्या घरी तरी सोडून जायचं होतं ना. नाही, खरं म्हणजे ती आमच्या बरोबर येणारच होती. पण ऐनवेळी नवरा बायकोंचं काही वेगळं ठरलं, त्याला आम्ही तरी काय करणार ना. पण केदार तिला रात्रभर एकटीला टाकून गेलाच ना. हो, म्हणजे केदारचा स्वभाव तसा थोडासा विचित्र आहे. पण तुम्हाला खरं सांगू का, मी पाहिलंय ते दोघंही भांडतात आणि पुन्हा एकत्र येतात. पुन्हा भांडतात आणि पुन्हा एकत्र येतात. नाही, काही का असे ना, दोघही सुखात राहा म्हणजे झालं. आपल्याला तरी दुसरं काय हवंय. येणार अर्ध्या तासात तिकडे पोहोचणार. आलोच, बाय. हे काय काय? झाली अंघोळ? हो. फेकतोयस ना सौरभ, तू नाटक करतोयस ना. अगं खरंच झाली अंघोळ. अरे केस कोरडेत तुझे. पुसल्यानंतर कोरडेच असतात ना. अरे ड्राय झाले, ड्राय. अगं मला वेळ नव्हता म्हणून शॅम्पू नाही लावला यार. तसा चालू पटकन अंघोळ करून. कळतंय ते. कानाला साबण सगळा तसाच राहिलाय. चल चल, पुसतो ना फक्त टॉवेल. आंघोळीला चल. नाही परत काय अंघोळ? सौरभ चल. अगं आत्ता गेली नाही नाही, यार. आंघोळीला चल. अगं चल. पण ह्यानी टॉवेलनी पुसतो ना पटकन. सौरभ चल. ए, यार, उशीर होतोय यार. सौरभ चल. होय, छान झाले. आता काय, सीमा आली ना घरी, बघायलाच नको. रंजूचं टेन्शन गेलं. घारवण ना. हो. तुम्ही मगाशी म्हणालात की आता सीमा आली आहे म्हणजे यशचं घराचं आणि दुकानाचं टेन्शन जाईल म्हणून. हो, असं वाटतंय खरं. पण पोरी मानलं हं तुझ्या नवऱ्याला. अगं केवढी हिंमत दाखवली त्यांनी मार्कंडसाठी सगळं विकण्याची आणि स्वतः वॉर्डबॉयची नोकरी पत्करण्याची. नाही काय घारवण ना. हो, म्हणजे काय प्रश्नच नाही. हिचा यश म्हणजे लाखात एक माणूस आहे. बस सांगतो, आजकालच्या जगात असा माणूस मिळणं म्हणजे दुर्मिळच आहे. हे खरं आहे. हा पोरी, भाग्यवान आहेस तू. पण काय ग, तू घराचं आणि दुकानाचं मार्गी लागल्यावर यशला वॉर्डबॉयची नोकरी सोडावी लागणार ना. काय कारण ना. हो वामनराव, तोच तर खरा पेच आहे. यश त्या नोकरीतही आनंद घेतोय, त्यातही त्याला आनंद मिळतोय. पण बिचारा आता त्या आनंदाला मुकणार नाही. मुकणार. त्याला तिकडचं टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. त्याला ज्या कामात आनंद मिळतो, मानसिक समाधान मिळतं, तेच त्यानं करावं. आणि त्याचा आनंद तोच माझा आनंद. राहिला प्रश्न दुकानाचा, तिकडे मी लक्ष दे. वा, नवरा बायको असावी तर अशी. होता हा. अशी एकमेकांची मन जपणारी. हो हो. पाणी. देत.
नको ना. बस इथे. पण झाले सगळं. बस इथे सौरभ. झाले ना. बस. मी बादली घेऊन नको नको, मी आणतो. थांबा. ठेव इथे. बस. बनियन काढ. नाही बनियन काढ सौरभ. नको ना. असं ऐकणार नाही. अरे काय त्रास आहे यार. उशीर होतोय मला ऑफिसला. नाही. हो ना यार. जाऊ झाल्या ना. अंघोळ केली म्हणे. का कसं आता ना शॅम्पू लावते. शॅम्पू वगैरे नको यार. अरे सौरभ प्रवासामुळे केस किती राठ झालेत. थोड्या दिवसांनी टक्कल पडेल तुला. टक्कल काही नको लाव. लाव. तुझ्या सवयीमुळे ना आपल्या बाळाला सुद्धा अर्धवट आंघोळ करायची सवय लागेल. वा वा. बरं मला सांग केदारशी बोलणं झालं. हो बोललो. आधी डोकं फिरलं होतं माझं पण झालो शांत. चांगला दम दिलाय त्याला. बघू आता काय होतं. हे बर सीमावाहिनीचं काय झाली ओके. होत आहेत. सुरुवातीला थोडी चिडचिड झाली होती किचन बघून पण आता ठीक आहे. डोहाळे जेवणाच्या तयारीला लागलेत. सौरभ तू शांत झाल्यामुळे ना घरात खूप बदल झालाय. हो ते दिसतं ते मला. कान काय पकडतेस मला आंघोळी काय घालतेस. आवरा उशीर होतोय मला. तू ना सुट्टीच्या वेळेला घरापाशी पाठी लाव. येते म्हशी धुवून मिळते. खूप बिझनेस तुला. लय पैसे. आता कंडिशनर लावते. आंघोळीला कसला कंडिशन. अरे कंडिशन नाही रे कंडिशनर. हे कशाला. त्याच्याने केस मस्त स्मूथ आणि सिल्की होतात. मला काय फॅशन शोला जायचं काय यार. आवर ना यार. चल ना यार. आवर उशीर होतोय. अरे झालं रे 2 मिनिटं. ऑफिसला जायचं उशीर होतोय. अरे ऑफिसवर ना आठवलं तू ऑस्ट्रेलियाला जाणार होता त्याचं काय झालं. तुझ्या हे लक्षात आलंच असेल की माझे आजोबा एक मीडिया टायकून आहेत. त्यांचं साम्राज्य खूप मोठं आहे सौरभ. इंटरेस्टिंग बिझनेस आणि खूप मोठी प्रॉपर्टी. त्यांनी मला काढून दिलेली ही म्युझिक कंपनी हा त्यांच्या साम्राज्यातला खूप छोटासा भाग आहे. पण मला मोठी झेप घ्यायची. मी आजोबांच्या बिझनेसची आणि प्रॉपर्टीची एकुलती एक वारस आहे. पण आजोबांनी तो वारसा एक अट घालून अडवून ठेवलाय की मी लवकरात लवकर लग्न करावं. आधी मला वाटलं की ते मस्करी करतायत पण नो ही सिरियस अबाउट इट. त्यांनी आता लीगल प्रोव्हिजन्स पण करायला सुरुवात केली. जर मी 1 महिन्याच्या आत लग्न नाही केलं तर ते सगळी प्रॉपर्टी आणि सगळा बिझनेस दान करून टाकतील. त्यामुळे मला आता 1 महिन्याच्या आत लग्न करावंच लागेल तुझ्याशी. काय. हो मला अशा माणसाशी लग्न करायचंय जो फक्त बिझनेस डील म्हणून माझ्याशी टेक्निकली लग्न करेल. खोटं. पण मी. आणि 3 महिन्यानंतर या लग्नातून बाहेर पडेल. असा माणूस फक्त तूच आहेस. कारण तू इडियट असलास तरी प्रामाणिक आहेस. या डीलचे सगळे नियम तू प्रामाणिकपणे पाळशील. धोका देणार नाहीस हे माहितीये मला. सो तू माझ्याशी नावापुरतं लग्न करायचं आणि 3 महिने आपण आजोबांसोबत ऑस्ट्रेलियाला राहायचं. नवरा बायकोचं नाटक करायचं त्यांच्या समोर. एकदा का त्यांचा विश्वास बसला, त्यांचं समाधान झालं आणि लीगली मी त्यांच्या प्रॉपर्टीची आणि बिझनेसची मालकीण झाले की मग आपण सगळं संपवू. मी तुला भरपूर पैसे दे आणि तुझं करिअर घडव. शब्द आहे माझा. मला 2 दिवसात तुझा निर्णय हवाय सौरभ. जर का तुझा होकार असेल
तरच परत ये. आणि जर तुला नाही म्हणायचं असेल तर परत आयुष्यात मला तोंड दाखवू नकोस. सौरभ, सौरभ, अरे मी तुला विचारतीये, लक्ष कुठे आहे? अगं ते कधीपासून विचारतीये. ऑस्ट्रेलियाचं काय झालं? सौरभ, रेवतीने तुझ्याकडे फक्त 3 महिने मागितले. तसं असेल तर ही एक टेक्निकल ऍडजस्टमेंट आहे असं समजून तू हे काम घेऊ शकतोस. 3 महिन्यात ती तुला मोकळं करेल यातून. सौरभ, आणि राधा, तिला सांगू सगळं? नाही, नको. या सगळ्याची जर जास्त चर्चा झाली तर फाटे फुटतील. रेवती या गोष्टीला ज्या नजरेने पाहते त्याच नजरेने जर तू पाहिलंस ना तर सगळं सोपंच आहे. फक्त कामाचा एक भाग. मला वाटतंय तू हो म्हणायला काहीच हरकत नाही. सौरभ, 3 महिने कसे निघून जातील तुलाच कळणार नाही. गो अहेड. अरे सांग ना काय झालं? झोपेतेस का तू?